पासून मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे। यंदा 20 दिवस आधीच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे। पूर्व राजस्थानमधून मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल। दरम्यान राज्यामध्ये पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। आता येत्या 2 ते 3 तासामध्ये पावसाचं थैमान राज्यभरामध्ये बघायला मिळणार असून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचे पावसाळी वातावरण आता दाखल होत असून पुढच्या काही तासात पावसाचा मोठा भयानक अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी तर अक्षरशः तलाव फुटण्याचा प्रकार बघायला मिळाला। यामध्ये बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यात तलाव फुटला व राक्षसवाडी गावामध्ये पुराचं थैमान बघायला शेती पिकांची मोठे नुकसान झाले आहे। इकडे जळगावमध्ये खूप दिवस पाऊस नव्हता। शेतकरी म्हणत होते रात्री असा पाऊस 1 ते 1.5च्या सुमारास आला की मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, जनावरांची हानी झाली, मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्याचं बघायला मिळालेलं आहे। आता पुढचे 2 ते 3 तास खूप महत्त्वाचे ठरणार असून 2 ते 3 तासात तुफान स्वरूपाचं पावसाळी वातावरण काही जिल्ह्यामध्ये आता दाखल होणार आहे। कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील, कुठे मुसळधार पावसाचं आगमन होत आहे, सर्व काय अंदाज आता बघायला मिळणार आहे। आता फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा, म्हणजे तुमच्या भागात कधी पाऊस येईल त्याबाबतचा अंदाज तुम्हाला लवकरात लवकर सर्वात आधी या चॅनलवरती बघायला मिळणार आहे। व प्रत्येकाने एक छोटंसं काम करायचं आहे, आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे। कोणता जिल्हा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या जिल्ह्याचा देखील हवामानाचा अंदाज या चॅनलवरती दिला जाईल। तर चला पाहूयात। तर यामध्ये इकडे बघू शकता मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण आता पुढच्या काही तासातच सक्रिय होणार आहे। पावसाचा मोठा अलर्ट आता सध्या बघायला मिळणार असून येत्या 2 तासात काही ठिकाणी अति जोरदार पाऊस बघायला मिळेल। या ठिकाणी जळगाव, जामोद, पालसी, अलविडीचा भाग असेल, तेल्लारा असेल, या भागात मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचं थैमान बघायला मिळणार आहे। जोरदार ते अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी शहापूरचे भाग, राहुरीचे भाग असतील, याही ठिकाणी जोरदार ते काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळणार असून विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचं वातावरण सक्रिय राहणार आहे। अकोट, अंजनगाव, चिखलदराचा भाग असेल, या ठिकाणी चिखलठाणाचा भाग असेल, येत्या 2 तासात अतिविजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। 100% या भागात पावसाचं तुफान आपल्याला बघायला मिळणार आहे, त्यामुळे सतर्क राहा। तर चला आता सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे व कुठे आता पावसाचा अधिक थैमान बघायला मिळणार आहे अशा जिल्ह्यांची नावे सांगतो, कारण काही भाग असे आहेत की त्या ठिकाणी आता मध्यम ते मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण बघायला मिळणार आहे। तर चला लगेच अंदाज पाहूयात। आता फक्त राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, महत्त्वाचा अंदाज बघायला मिळेल। जळगाव जिल्ह्यामध्ये तुफान पावसाचं वातावरण सक्रिय राहणार आहे। जळगाव, जामनेर, मलकापूर मध्यम ते मुसळधार अतिवृष्टीची शक्यता आहे। रात्री खूप 3-4 तास भयानक पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, पण आता तीच परिस्थिती आज पाहायला मिळेल। मात्र काही भाग असे आहेत की त्या ठिकाणी पाऊस झालेला नव्हता, त्या भागात देखील जोरदार पाऊस झालेला आहे। इरोंडल, पारोळा, पाचोरा, जामनेर, जळगाव, अमळनेर, धुळे, नाणे, मालेगाव, चाळीसगाव मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता पुढच्या काही तासात बघायला मिळणार असून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे व आता जे आहे ते शेतीचं नियोजन करायचं आहे। खूप भयानक स्वरूपाचं पावसाळी वातावरण पुढच्या काही तासामध्ये दाखल होणार आहे। सध्या स्थितीला मोठाल्याला पावसाचा जोर वाढणार असून मोठाला, जामनेरच्या भागात तुफान पावसाला सुरुवात झालेली आहे। पुढचे पण काही असे तास असतील की त्या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे कोणीही कसली काळजी व चिंता करत बसू नका, कारण एक वेगळी परिस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर इकडे मलकापूर, तेल्लारा या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अति भयानक पाऊस बघायला मिळणार आहे। सध्या जळगाव, जामोदला अतिमुसळधार पाऊस सुरू आहे। नदी नाले ओसंडून वाहत आहेत, मात्र अजून पावसाची तीव्रता अधिकच या भागामध्ये दिसून येत आहे। तसाच पाऊस आता पुढच्या काही तासात वाढत जाणार असून तीव्र मुसळधार पावसाचा अंदाज पुढच्या काही तासामध्ये आहे। जोरदार ते मुसळधार पाऊस पुढच्या काही तासात आपल्याला 100% बघायला मिळणार आहे। बुरहानपूरच्या भागात, नेपनगरच्या भागात आपण सकाळीच अंदाज दिला होता जोरदार पाऊस वाढेल, तर आता मुसळधार पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केलेली आहे। विजांचा खूप कडकडाट बघायला मिळत आहे। विजा चमकत असताना घराबाहेर थांबू नका। शेतीची काही कामे सुरू असतील तर लवकरात लवकर घराकडे जाणं योग्य राहील जर विजा चमकत असतील तर, कारण हे विजांच्या कडकडाटासह भयानक पावसाचं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर नेपनगर, बुरहानपूर, धरणी, चिखलदरा, अचलपूर, अकोट, तेल्लारा या भागात देखील अतितीव्र असा पावसाचा जोर पुढच्या काही तासात बघायला मिळणार असून 2 तासामध्ये भयानक स्वरूपाचं मुसळधार पावसाचं वातावरण या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। तर चला आता पावसाची तीव्रता कोणत्या भागात वाढत चालली आहे व सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे आता सरकत चाललेला आहे, तर लगेच अंदाज आता बघूयात।
तर या ठिकाणी बघू शकता भयानक स्वरूपाचा पावसाचा अलर्ट उमरखेड हिंगोलीच्या भागात देखील पुढच्या काही तासात तर राहणारच आहे। जोरदार ते मुसळधार पाऊस आता व्याप्ती वाढवत जाणार असून भयानक स्वरूपाची स्थिती बघायला मिळणार आहे। त्या 2 तासामध्ये इकडे हिमायतनगर भोकर बसमतचे भाग असतील जोरदार ते मुसळधार, तर काही ठिकाणी अतिशय भयानक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। यामध्ये हिमायतनगर, किनवट, उमरखेड, बसमत, भोकरचा भाग असेल मध्यम ते जोरदार, तर काही भागात अतिमुसळधार पावसाची व्याप्ती वाढत आहे। या ठिकाणी सतर्क राहा। सध्या हिमायतनगरला पाऊस सुरू आहे। सध्या सुरू असलेला पाऊस इकडे भोकरकडे जाणार आहे, बसमतकडे पण जाणार असून आपली तीव्रता व्याप्ती वाढवणार आहे। थेट नांदेड, पेटोंबरी, भैंसा, निर्मलचा भाग या ठिकाणी मोठा प्रभाव टाकण्यास तो सुरुवात करणार असून सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे व हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे, कारण भयानक स्वरूपाचं मुसळधार स्वरूपाचे पावसाळी वातावरण पूर्ण राज्यभरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे सर्वांनी सतर्क राहावे। तुफान स्वरूपाचा पाऊस पुढच्या 2 तासामध्ये दाखल होणार आहे। ढगफुटीसारखं पावसाचं वातावरण या भागामध्ये पुढच्या काही तासात बघायला मिळणार आहे। त्यानंतर बसमत, पूर्णा, परभणी, गंगाखेड, कंधार, धर्मादाबाद, मुखेड, अहमदपूर, देगलूर, कोटगिरीचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस याही ठिकाणी बघायला मिळणार आहे। उदगीरचा भाग याही ठिकाणी शिरूर, अंतपाल, लातूर तुफान भयंकर स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। निलंगा, औसाचा भाग, बर्दापूर, अहमदपूर, कंधा, मुखेडचा भाग, परळीचा भाग बघायला मिळणार आहे। धर्मादाबादचा भाग याही ठिकाणी मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। तीव्र व्याप्तीसह पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार असून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। विजांच्या कडकडाटासह विजांच्या लकलकटासह तुफान स्वरूपाचं हे पावसाळी वातावरण आता धुमाकूळ घालण्यास सुरुवात करणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। विजांच्या लकलकटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर गंगाखेड, परळी, अचलपूर, अहमदपूर जोरदार ते मुसळधार पाऊस पुढच्या 2 तासामध्ये दाखल होणार असून तीव्र स्वरूपाची अतिवृष्टीसारखी स्थिती देखील काही भागात बघायला मिळू शकते। तर चला आता पाऊस आता कोणत्या भागात आपली तीव्रता आणखीन वाढत आहे सध्या स्थितीला आता पुढच्या 4 तासामध्ये एवढं तीव्र वातावरण सक्रिय होणार आहे की काही ठिकाणी अति भयानक पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यामुळे सतर्क राहा। आजची रात्र देखील खूप भयानक पावसाची असून रात्री उशिरा देखील खूप भयानक मोठा पावसाचा अलर्ट असणार आहे, कारण अचानकपणे आता पुढच्या 2 ते 3 तासामध्ये मोठं पावसाळी वातावरण आता राज्याच्या दिशेने बघायला मिळत आहे। तर चला यामध्ये आता कोणत्या भागात अधिक पावसाचा अंदाज राहील सर्व काही 2 मिनिटाच्या आत बघूयात। तर इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर आता मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता इकडे खामगावच्या भागामध्ये, मोटाल्याच्या भागामध्ये पण राहणार आहे। खामगाव, मोटाला, जामनेर, मलकापूरचा भाग असेल मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण पाहायला मिळणार असून तुफान पावसाचा अंदाज आहे। जामनेर, मलकापूर, मोटालाच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी सतर्क राहा। विजांच्या लकलकटासह मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची शक्यता तीव्र व्याप्तीसह आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यावा। हा पाऊस खूप विजांच्या कडकडाटासह आपल्याला बघायला मिळत आहे, खूप तीव्रतेसोबत आपल्याला पाहायला मिळत आहे। हे देखील सर्व शेतकऱ्यांनी आता लक्षात घेणं गरजेचं आहे। तर चला आता पुढचे काही जिल्हे आहेत इकडे बघू शकता। तेलाराला अकोट असेल, तेलारा अकोट तुफान पाऊस आता 2 तासात येत असून नदी नाले वाहण्याची शक्यता आहे। सतर्क राहा। पुढचे 2 तास खूप विजांच्या कडकडाटासह भयानक पाऊस आता दाखल होत आहे। अकोट, अचलपूर, खामगावचा भाग असेल, चिखली, सिल्लोडचे भाग असतील या भागापर्यंत हे मोठं पावसाळी वातावरण दाखल होणार असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता लक्षात घ्यायचं आहे। तुफान स्वरूपाचे पावसाळी वातावरण आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, वैजापूर, श्रीरामपूर, नाशिक, इगतपुरी, मनमाडचा भाग, मालेगाव, कन्नडचा भाग असेल तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। विजांच्या लकलकटासह मध्यम ते जोरदार, तर कुठे मुसळधार पावसाची शक्यता आहे। कन्नड, मनमाड, वैजापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, श्रीरामपूर पुढच्या 2 तासात बघा इकडे लक्ष द्या, पुढच्या 2 तासात तुफान पावसाचं आगमन होणार आहे। तर चला कोणत्या भागाकडून पाऊस येण्यास आता सुरुवात होणार आहे ते देखील तुम्हाला आता समजून सांगतो। आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ सर्वजण शेवटपर्यंत बघा। सर्वांना आपापल्या जिल्ह्याचा अंदाज आता बघायला मिळणार आहे। आता कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील, जिल्ह्यांची नावे व तालुक्यांची नावे देखील आता आपण बघूयात। तर इकडे बघा यामध्ये श्रीरामपूर, पैठण, छत्रपती संभाजीनगरला धो पावसाचं आगमन होणार आहे। रात्रीला अतिमुसळधार पाऊस झालेला तर आहेच। जालना, छत्रपती संभाजीनगर, पैठण, श्रीरामपूर, वैजापूरच्या भागामध्ये धो पावसाचा अंदाज असून विजांच्या लकलकटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ही 100% बघायला मिळणार आहे। लोणार, चिखली, वाशिम, हिंगोली, पुसद, उमरखेड, कारंजा, यवतमाळ, अकोलाचा भाग असेल तुफान स्वरूपाचं पावसाळी वातावरण बघायला मिळणार आहे। भयंकर स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही भागामध्ये तीव्र व्याप्तीसोबत पाहायला मिळणार आहे, हे देखील लक्षात घ्या। मध्यम ते मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची व्याप्ती तीव्रता आता ही वाढत चाललेलीच आहे। तसेच इकडे चिखली, खामगाव, अकोला, सिल्लोड, अमरावती, आर्वी, वर्धा, यवतमाळ,
हे जे काही भाग आहेत या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार तर काही भागासाठी मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तीव्र व्याप्तीसह मुसळधार पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळणार आहे। अकोटचा भाग, अचलपूरचा भाग असेल, बुरहानपूर, खामगावचा भाग असेल, याही ठिकाणी चिखली, सिल्लोड, पाचोरा, कन्नडचा भाग असेल, मध्यम ते जोरदार तर काही भागासाठी अतिशय मुसळधार स्वरूपाचं वातावरण आता हजेरी लावण्यास सुरुवात करणार आहे। पुढचे काही तास महत्त्वाचे ठरणार असून बंगालच्या उपसागराकडून डायरेक्ट पाऊस आपल्याला जे आहे ती मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याकडे बघायला मिळणार आहे। यावेळेस सर्वाधिक पाऊस कोणत्या समुद्रातून आला तर तो पाऊस इकडे बंगालच्या उपसागरातून आलेला असून बंगालच्या उपसागरातून धो-धो पावसाची स्थिती आपल्याला बघायला मिळालेली आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा, हे देखील लक्षात ठेवायचं आहे कोणत्या भागात मध्यम पाऊस पडेल, कुठे जोरदार पाऊस पडेल, कारण की पुढचे काही तास असे महत्त्वाचे ठरणार आहेत की त्यानुसार नांदेड जिल्हा, अकोला जिल्हा असेल, याही ठिकाणी तुफान पाऊस, वाशिम जिल्ह्यात देखील तुफान पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। विजांच्या लखलखाटासह मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण 100% आपल्याला पाहायला मिळणार आहे। नांदेड जिल्ह्यात देखील विजांच्या लखलखाटासह पावसाचा अंदाज पाहायला मिळणार असून नांदेड, वाशिम, शेवगाव हे जे काही भाग आहेत या ठिकाणी देखील तुफान स्वरूपाचं पावसाळी वातावरण आपल्याला 100% बघायला मिळणार आहे। त्यामुळे सतर्क राहा। विजांच्या लखलखाटासह मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आता राज्यामध्ये बघायला मिळणार आहे। अतितीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे राज्याच्या दिशेने आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे ही गोष्ट देखील लक्षात घ्यायची आहे, हा अंदाज देखील लक्षात घ्यायचा आहे। तुफान पावसाचं वातावरण आता दाखल होत आहे। तर चला आता मुसळधार पाऊस कोणत्या ठिकाणी आता 2 तासात सांगितलेला आहे, तर चला त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला आता सांगतो। तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर भयंकर वातावरण वाशिमला सक्रिय तर होणारच आहे। वाशिम, पुसद, हिंगोली, उमरखेड, आदिलाबादचे भाग, जालना, छत्रपती संभाजीनगर जोरदार ते मुसळधार केज तालुक्यापर्यंत पोहोचणार आहे। लातूर जिल्हा, पेठ, तुळजापूर हे जे काही भाग आहेत याही ठिकाणी जोर राहणार आहे। कालच्या तुलनेत थोडासा 10 ते 15% भागात कमी पाऊस राहील, मात्र व्याप्तीसह अजून चांगला पाऊस आहेच। धाराशिव, बार्शीचा भाग असेल, औसा, लातूर, शिरूर, अंतपालचा भाग असेल, मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार असून 100% या ठिकाणी अतिशय भयानक वातावरण बघायला मिळेल। इंदापूर, बारामती, करमाळ्याला तर येत्या 2 तासातच आता पाऊस वाढणार आहे। जोरदार पाऊस आपल्याला पुढच्या 2 तासातच बघायला मिळणार असून तीव्र व्याप्तीसह मुसळधार पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यावा। वडूद, साताऱ्याचा भाग असेल, सातारा, चिपळूणचे बरेच भाग असतील की असे या ठिकाणी तुफान पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो, हे लक्षात घ्यायचं आहे। विजांच्या लखलखाटासह मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचे वातावरण आता राज्यभरामध्ये दाखल होत असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। त्यानंतर काही असे भाग आहेत की त्या ठिकाणी आता भयंकर स्वरूपाचं वातावरण असं हजेरी लावणार आहे की नदी नाले तुडुंब वाहतील, नदीचं पाणी आवेकेच्या बाहेर जाईल व शेतामध्ये जाऊ शकतं, असा पाऊस दाखल होणारे काही जिल्हे देखील आहेत, त्यांची पण नावे चला आता एका मिनिटामध्ये बघूयात। यामध्ये जर विचार केला तर आता हा पाऊस आपल्याला 3 तासानंतर व रात्री उशिरापर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे। त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे। विजांसह पाऊस येणार आहे, तर लगेच बघूयात। तर यामध्ये विचार जर केलं तर तो पाऊस शेवगाव, जळगावला पडणार आहे। नागपूर, नंदुरबार, धुळेच्या भागात देखील तुफान पाऊस, म्हणजे उत्तर महाराष्ट्र आज बऱ्यापैकी पाऊस राहणारच आहे। मध्यम ते जोरदार पाऊस राहील, मात्र सर्वाधिक पावसाचा अंदाज इकडे बघायला मिळणार आहे। यामध्ये लातूर, केज तालुका, परळी, करमाळा, अहमदपूरचे भाग असेल, बीड जिल्ह्याचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस। नांदेड, सेलू, हिंगोलीचे भाग असेल, मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस, अशा प्रकारचं वातावरण थैमान घालणार असून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। तीव्र पावसाचा अंदाज बऱ्यापैकी भागामध्ये असून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर, वैजापूरचे भाग असतील, याही ठिकाणी तुफान पावसाची स्थिती आपल्याला बघायला मिळणार असून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पावसाचं वातावरण हे बघायला मिळणार आहे। तर अशा प्रकारचा अंदाज आता राज्यामध्ये बघायला मिळतोय। जर वातावरणात काही बदल झाला तर लवकरच अंदाज दिला जाईल। पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, इतर शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवा, त्यांना पण अंदाज समजेल। धन्यवाद।